सबस्टन्स इन सराउंडिंग्स देअर स्टेट अँड प्रॉपर्टीज या पाठाचा सुरुवातीचा भाग आपण अभ्यासलेला आहे, ज्यामध्ये चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर यांचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर या भागामध्ये आपल्याला बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट अँड नेक्स्ट सब्लिमेशन याबद्दल माहिती घ्यायची आहे. फर्स्ट बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग म्हणजेच उत्कलन. वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. पाणी हे किंवा पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं. वी नो दॅट वॉटर स्पिल्ड ऑन द फ्लोअर ड्राईज अप स्लोली ऑन इट्स ओन. फरशीवर सांडलेलं पाणी हे ऑटोमॅटिक किंवा हळूहळू काय होत जातं, सुकत जातं, वाळत जातं, हे आपल्याला माहिती आहे. दिस इव्हॅपोरेशन ऑकर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर. हे बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होत असतं. व्हॉट हॅपन्स वेन वॉटर बॉइल्स. पाण्याला उकळल्यानंतर काय होतं? ॲज द वॉटर गेट्स हिटेड इट्स टेम्परेचर इंक्रीज अँड इट इव्हॅपोरेट्स ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट. पाण्याला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्या पाण्याचं टेम्परेचर जे आहे, तापमान जे आहे ते वाढत जातं. अँड इट इव्हॅपोरेट्स ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट. त्याचं बाष्पीभवनसुद्धा अधिक गतीने होत असतं. वेन वॉटर केप्ट ऑन अ स्टोव अटेन्स अ पर्टिक्युलर टेम्परेचर ऑर लेवल ऑफ हीट. एखाद्या पाण्याला जेव्हा गरम करण्यासाठी शेगडीवर ठेवलं जातो आणि तेव्हा ते एखादी विशिष्ट अशी उष्णतेची पातळी गाठल्यानंतर देन इव्हॅपोरेशन टेक प्लेस इन ऑल पार्ट्स ऑफ द वॉटर. त्यानंतर पातेल्याच्या आणि त्या पाण्याच्या सर्व भागातून इव्हॅपोरेशन होत असतं. देन वी सी वॉटर बबल्स रायझिंग ॲट फास्टर अँड फास्टर रेट्स टू द सरफेस अँड स्टीम मिक्सिंग इन द एअर. आणि जसं जसं पाण्याला हीट आपण वाढवत जाऊ तसं तसं आपल्याला त्या पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफेची बुडबुडे आपल्याला पृष्ठभागावर येत असताना दिसत असतात. आणि हे वाफ जे आहे ती कुठं होत असते? इट मिक्स इन द एअर. दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर ऑर एब्युलेशन. यालाच पाण्याचं उत्कलन किंवा उकळणं किंवा उत्कलन असं म्हणतात. ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी हे 100 डिग्री सेल्सिअस तापमानाला उकळायला सुरुवात होतं. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि हा पाण्याचा काय आहे? उत्कलनाक आहे. 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. वेन वॉटर वेपर कूल्स इट इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर अगेन. आणि जेव्हा हे बाष्प आहेत हे थंड होतात तेव्हा त्याचं रूपांतर परत पाण्यामध्ये होत असतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडन्सेशन. या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? संघनन, कंडन्सेशन. कंडन्सेशन ऑफ स्टीम ऑल्सो टेक प्लेस ॲट 100 डिग्री सेल्सिअस. संघननसुद्धा 100 डिग्री सेल्सिअसला होत असतं. इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. पाण्याचा उत्कलनांक आणि पाण्याचा संगणन बिंदू हा काय आहे? एकच आहे, 100 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट लेट्स ट्राय. टेक सम वॉटर इन अ बिकर अँड प्लेस अ थर्मोमीटर इन इट. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे? थर्मोमीटर आपल्याला तापमापी ठेवायची आहे. हीट द बिकर ऑन अ स्पिरिट लॅम्प अँड नोट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता त्या भांड्याला काय करायचे? आपल्याला उष्णता द्यायची आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये त्या पाण्याचा उत्कलन बिंदू पाहायचा आहे. रिपीट द ॲक्टिव्हिटी ॲडिंग साल्ट ऑर शुगर टू द वॉटर अँड नोट द बॉइलिंग पॉईंट अगेन. आता हीच करती उष्णता देण्याची, त्यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर टाकून आपल्याला पाहायचे आणि त्याचा उत्कलनांक बिंदू काय ते पाहायचा आहे. व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम दॅट? यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येईल?
freezing, the water kept in freeze or on ice becomes cooler and cooler, that is its temperature falls. फ्रीजमध्ये किंवा बर्फामध्ये ठेवलेलं पाणी थंड होत जातं, त्याचं तापमान कमी कमी होत जातं. ॲट अ सर्टन टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर बट स्टार्ट फ्रीजिंग अँड फॉर्म्स आईस. एका विशिष्ट तापमानाला, एका ठराविक तापमानाला पाणी हे थंड न होता त्याचा बर्फ होऊ लागतो आणि म्हणजेच ते पाणी काय होऊ लागतं, गोठू लागतं. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि ज्या तापमानाला हे पाणी गोठण्यास सुरुवात होते त्या तापमानाला त्याचा फ्रीजिंग पॉईंट असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. द टेम्परेचर ॲट विच सबस्टन्स स्टार्ट टू फ्रीज is called freezing point of water. The temperature of a substance can fall below 0 degree Celsius and the temperature of air in the freezer of refrigerator is around minus 80 degree Celsius. It is read as minus 80 degree Celsius. पदार्थाचं तापमान हे 0 डिग्री सेल्सिअसहून कमी होऊ शकतं. त्याचबरोबर जेव्हा आपण फ्रीजमध्ये जे फ्रीजर असतं त्या फ्रीजरचं तापमान सुमारे -80 डिग्री सेल्सिअस इतकं असतं आणि जे तापमान 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं त्याला मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये मोजलं जातं. वेन आईस गेट्स हीट इट स्टार्ट मेल्टिंग और चेंजिंग इन टू द लिक्विड स्टेट अगेन. जेव्हा बर्फाला उष्णता मिळते तेव्हा तो वितळू लागतो आणि त्याचं परत द्रवामध्ये रूपांतर होतं. आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. It means that the freezing point and melting point of water are at the same. म्हणजेच पाण्याचा गोठणांक आणि पाण्याचा जो उत्कलनांक आहे, मेल्टिंग पॉईंट आहे, विलयन बिंदू आहे, तो कसा आहे, एकच आहे. द मेल्टिंग पॉईंट अँड द फ्रीजिंग पॉईंट आर द सेम ऑफ वॉटर. Each substance has a specific boiling point which is also its condensation point. प्रत्येक पदार्थाचा हा असा एक विशिष्ट उत्कलन बिंदू असतो आणि तोच त्याचा संगणन बिंदूही असतो. Each substance has a specific melting point which is the same as its freezing point. त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट असा गोठण बिंदू असतो, तसाच त्याचा विलयन बिंदू सुद्धा असतो. The temperature at which a substance while heating is the same as the temperature at which it condenses when it is cooled. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होतं त्याच तापमानाला थंड होताना त्या पदार्थाचं काय होत असतं, कंडेन्सेशन म्हणजे संगणन होत असतं. सिमिलरली द टेम्परेचर ॲट विच a substance freeze while cooling is the same as the temperature at which it melts when it is heated. तशाच पद्धतीने पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होत असताना वितळत असतो. अशा पद्धतीनं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट ही पदार्थाचे आपल्याला लक्षात येतं. यानंतर व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. पदार्थाच्या ज्या अवस्थामध्ये बदल होतो या बदलाचे युजेस, फायदे काय आहेत ते बघायचे आपल्याला. एका स्थितीमधून पदार्थ जेव्हा दुसऱ्या स्थितीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा त्याचे फायदे काय आहेत ते बघा. कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्स वितळवून मेणबत्त्या बनवल्या जाऊ शकतात. सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज्ड टू मेक आईस्क्रीम अँड टू केप इट फ्रोझन. कार्बन डायऑक्साईड इत्यादीचा वापर करून आईस्क्रीम तयार करताना आणि तो थंड तयार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. लिक्विड नायट्रोजन इज यूज्ड इन ॲनिमल हजबंडरी. जो नायट्रोजन आहे, द्रवरूप नायट्रोजन, त्याचा उपयोग रक्तपेशी त्याचबरोबर पशूंचे रेट टिकून ठेवण्यासाठी होतो.
सँड इज मेल्टेड टू मेक ग्लास, वाळू वितळवून काच बनवता येऊ शकते. मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स, सोने चांदी इत्यादी वितळवून त्यापासून विविध प्रकारचे दागिने बनवले जाऊ शकतात. अँड आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स, आणि लोखंडाला वितळवून त्याचा उपयोग विविध प्रकारची अवजारं बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने या पदार्थाची अवस्था बदलवून त्यांचा उपयोग आपण वापरामध्ये करू शकतो. नेक्स्ट, लेट्स ट्राय दिस, करून पहा. टेक सम सँड इन अ क्रुक्युबल, आपल्याला एका बशीमध्ये थोडी वाळू घ्यायची आहे. पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल ऑन इट, आणि त्यामध्ये आयोडीनचे काही खडे ठेवायचे आहेत. प्लेस द क्रुक्युबल ऑन अ ट्रायपॉड टू हीट इट, आणि त्याला त्या बर्नरवर ठेवून त्याला काय करायचे आहे, उष्णता द्यायची आहे. ब्लॉक द स्टेम ऑफ द फनेल विथ अ कॉटन प्लग अँड प्लेस इट इन्व्हर्टेड ओव्हर द क्रुक्युबल, त्याचं वरील जे तोंड आहे ते कापसाच्या बोळ्याने बंद करायचं आहे. लाईट द बर्नर अँड हीट द मिक्सचर इन द क्रुक्युबल, आता आपल्याला काय करायचं आहे, ते बर्नर पेटवून त्या आयोडीनला काही वेळ उष्णता द्यायची आहे. अँड ऑब्झर्व द चेंजेस, काय बदल आपल्याला घडून येईल. द आयोडीन डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू वेपर्स, त्याचं रूपांतर आपल्याला डायरेक्ट बाष्पामध्ये झालेलं दिसून येतं, सॉलिडमध्ये न होता. आता सब्लिमेशन म्हणजे संपलवन. आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग बट चेंज डायरेक्टली टू द गॅसियस स्टेट. आयोडीनला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर द्रवामध्ये न होता डायरेक्ट ते गॅसियस स्टेटमध्ये झालं, वायूमध्ये झालं. वेन द फ्लेम्स ऑफ आयोडीन हीट द वॉल्स ऑफ द फेनेल दे कूल टू फॉर्म सॉलिड क्रिस्टल ऑफ आयोडीन अँड स्टिक टू द फेनेल वॉल्स. आणि जेव्हा ते आयोडीनचं कण त्या फनेलला जेव्हा जाऊन आदळली नरसाळ्याच्या पृष्ठभागावर, तेव्हा ते परत थंड होऊन त्याचं रूपांतर आपल्याला परत स्थायूमध्ये झालेलं दिसून येतं. Thus on heating, iodine does not melt and change to liquid but directly changes to gaseous state. आयोडीनला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये न होता डायरेक्ट काय होतं, गॅसेसमध्ये होतं. द चेंज ऑफ ए सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस और वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. म्हणजे पदार्थामध्ये झालेला बदल, ज्या पदार्थामध्ये त्यांचं रूपांतर द्रवामध्ये न होता त्यांचं रूपांतर थेट कशामध्ये होत असतं, वायूमध्ये होत असतं, अशा ज्या पदार्थाच्या रूपांतरणाला किंवा अवस्थांतरणाला सब्लिमेशन असं म्हटलं जातं. द चेंज ऑफ ए सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू गॅस और वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. अशा पद्धतीनं बॉइलिंग, फ्रीजिंग, uses of changes of physical state of a substance and sublimation या पॉईंटबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. पुढल्या भागामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स हा भाग अभ्यासणार आहोत.